नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपले शिंदे मॅडम आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करत आहे. आज आपण इयत्ता 6वीच्या वर्गाचा इंग्लिश विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण इंग्लिशची सेकंड युनिट टेस्ट 2024-25ची जी जानेवारी महिन्यामध्ये घेतली जाते त्या युनिट टेस्टची क्वेश्चन पेपर आपण या ठिकाणी आन्सर शीट सहित सोडवणार आहोत. आपल्या इंग्लिशच्या पाठ्यपुस्तकातलं जे काही 3rd युनिट आहे त्या अभ्यासक्रमावर आधारित ही टेस्ट तयार करण्यात आलेली आहे. एकूण 20 गुणांची आपली ही परीक्षा होणार आहे आणि त्यासाठी आपल्याला 1 तासाचा वेळ हा दिला जाईल. यासारख्या आपल्याला इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका हव्या असतील, इतर वर्गांच्या प्रश्नपत्रिका हव्या असतील तर त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा. त्याचबरोबर आपल्याला हा व्हिडिओ उपयोगी वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा. यानंतर आपल्याला कोणत्या विषयाचा व्हिडिओ हवा ते मला कमेंट करून सांगत चला. स्टँडर्ड 6 सेकंड युनिट टेस्ट, सब्जेक्ट इंग्लिश, इयत्ता 6वी द्वितीय घटक चाचणी इंग्रजी. प्रश्न पहिला, क्वेश्चन 1. राईट वर्ड्स रिलेटेड विथ टाईम. टाईम या कवितेतील संबंधित शब्द आपल्याला लिहायचे आहेत. आपल्याला 3ऱ्या युनिटमध्ये टाईम नावाची कविता आहे पाठ्यपुस्तकात. त्या कवितेतले जे काही शब्द असतील टाईमला रिलेटेड ते आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहेत. बघा ते शब्द कोणकोणते आहेत. 5 गुणांसाठी आपल्याला हा प्रश्न दिलेला आहे. टाईम रिलेटेड वर्ड्स. 1 सेकंड, 2 मिनिट्स, 3 हॉर, 4 आवर्स आणि 5 वीक. त्यानंतर 6, 24, 7 हे पण शब्द त्या ठिकाणी आलेले आहेत टाईमला रिलेटेड. तेही आपण लिहिले तरी चालते. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 बघा, 5 गुणांसाठी. राईट अपोजिट्स ऑफ म्हणजे विरुद्धार्थी शब्द लिहा. यांनी 6 शब्द आपल्याला दिलेले आहेत 6 गुणांसाठी आणि त्यांचे विरुद्धार्थी शब्द आपल्याला या ठिकाणी लिहायचा आहे. बघा पहिला शब्द आहे डे नाईट, लेफ्ट राईट, मोर लेस, नाऊ बिफोर, लाईफ डेथ, हेअर देअर या पद्धतीने. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 बघा, 5 गुणांसाठी. राईट फॉलोइंग इन फिंगर्स. बघा या ठिकाणी काही शब्द दिलेले आहेत. 1/2, 1/3, 1/4, 2/3, 1/5, 3/4 अक्षरात दिलेले ते आपल्याला अंकात लिहायचे. बघा या ठिकाणी लिहून दाखवलेले त्या पद्धतीने तुम्ही लिहा. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4. राईट 4 लाईन्स ऑफ लेसन द डक अँड द कांगारू. 4 मार्कासाठी आपल्याला द डक अँड द कांगारू या पाठावर आधारित 4 वाक्य आपल्याला लिहायच्या, 4 लाईन्स लिहायच्या आहेत. अतिशय सोपा प्रश्न आहे. आपण हा पाठ शिकलेला आहात त्यावर आधारित या पद्धतीने लाईन आपण लिहू शकतात आणि 4 गुण मिळू शकतात. त्यानंतर क्वेश्चन नंबर 5 लास्ट क्वेश्चन. राईट मराठी नेम्स फूड इन इको फ्रेंडली सेलिब्रेशन. बघा ते शब्द लिहायचे आहेत आपल्याला मराठी नेम. बघा ते शब्द पाठात आलेले. चकलीच, करंजीस, अनारसास आणि लड्डूच ते आपल्याला शोधून लिहायचे आहेत. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण
इयत्ता 6वीची द्वितीय घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका चालू शैक्षणिक वर्षासाठी आपण या ठिकाणी सोडवलेली. आपल्याला ही प्रश्नपत्रिका नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. आपल्याला व्हिडिओ उपयोगी वाटला असल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि यानंतर आपल्याला कोणत्या विषयाचा व्हिडिओ हवा ते मला कमेंट करून नक्की सांगा. थँक यू फॉर वॉचिंग. प्लीज सबस्क्राईब. बेस्ट ऑफ लक.